आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयाच्या आहार विभागात आहे। आपण बघतो या ठिकाणी जे आहे ते दररोज घाटी रुग्णालयातील 1000 रुग्णांना जेवण दिलं जातं। सध्या तरी जे आहे ते हे जेवण गॅसवर बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी बघतोय जे आहे ते ह्या महिला चपात्या बनवण्याचं काम करताना पाहायला मिळतात। मात्र चिंतेची बाब अशी आहे की घाटी रुग्णालय प्रशासनानं जिल्हा प्रशासनाला एक पत्र दिले आणि भविष्यात जे आहे ते गॅसचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे गॅस पुरवठा करण्यात यावा असा त्या पत्राचा आशय आहे। आपण बघतोय कमर्शियल गॅस जो आहे तो पूर्णपणे बंद झाला आहे, त्यामुळे अनेक खानावळी बंद झाल्यात, चुली पेटल्यात। मात्र जे रुग्णांना जे आहे ते या ठिकाणी जेवण दिलं जातं आणि त्याच ठिकाणी जर गॅस संपला तर काय, ही भीषण परिस्थिती जी आहे आता घाटीवर सुद्धा ओढवण्याची शक्यता आहे। या ठिकाणी जे आहे ते अनेक रुग्ण येतात, मराठवाडा असेल किंवा मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातून सुद्धा रुग्ण येतात आणि त्यांना जे आहे ते या माध्यमातून जेवण पुरवठा केला जातो। मात्र अख्ख्या देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जे आहे ते संपूर्ण देशभरात गॅसचा तुटवडा आपल्याला जाणवता पाहायला मिळतो आणि हा तुटवडा जो आहे तो आता घाटी रुग्णालयापर्यंत येऊन पोहोचला आहे। त्यामुळे जे आहे ते घाटी रुग्णालयातील रुग्णांच्या जेवणाचा प्रश्नसुद्धा आता ऐरणीवर आला आहे। निश्चितच यात तोडगा निघेल, मात्र तो तोडगा काय असेल, जसा हा प्रश्न तुम्हाला पडला आहे तसा मलाही पडला आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।